ही रेमेडी बनवून फक्त 7 दिवस माझ्या केसांवरती वापरली आणि फक्त 7 दिवसांमध्येच माझे केस गळणे पूर्णपणे बंद झाले आणि केस देखील अगदी खांद्यापासून तर कमरेपर्यंत लांब झाले. काही लोक मला म्हणायचे की केस लांब होण्यासाठी महिन्याचा कालावधी लागतो, पण मी फक्त 7 दिवसांमध्येच माझ्या केसांची वाढ होण्यासाठी सुरुवात केली आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आपली ही रेमेडी तुम्ही देखील 7 दिवस वापरून बघा. तुम्हाला देखील तुमच्या केसांमध्ये अगदी 100% रिझल्ट भेटतील. आणि जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला रिझल्ट भेटला नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती देखील तुम्हाला सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आज मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट देखील दाखवणार आहे, ज्यामुळे तुमचा देखील विश्वास बसेल. तर व्हिडिओ स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. कारण कडुलिंबाची पानं आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी देखील खूप चांगली असतात. आजकाल मोठ्या मोठ्या ब्रँडचे त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये कडुलिंबाचा वापर नक्कीच करतात. काही शॅम्पूमध्ये आणि काही फेसवॉशमध्ये देखील कडुलिंबाचा वापर केला जातो. म्हणजे काय तर जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये कडुलिंबाचा वापर हा केलाच जातो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ बघतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अगदी तेलामध्ये देखील कडुलिंबाची पानं वापरली जातात. जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने कडुलिंबाच्या पानांचा वापर केसांवरती करायला सुरुवात केली तर तुम्ही तुमचे केस खूप जास्त लांब, मजबूत नक्कीच बनवू शकतात. जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि योग्य रिझल्ट देखील नक्कीच मिळेल. बघा, कडुलिंबाच्या पानांना मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलं आणि त्यानंतर कडुलिंबाची छोटी छोटी पानं सेपरेट केलीत आणि ती एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलेली आहे. लक्षात ठेवा, मिक्सरचा जार व्यवस्थित असा धुवून घ्या, जेणेकरून यामध्ये मिरची किंवा मसाले राहणार नाहीत. जे लोक खूप टेन्शनमध्ये आहात की आता आपले केस वाढणार नाहीत किंवा मग आपलं टक्कल पडेल, तर त्यांनी अजिबात काळजी करू नका. कारण आज मी तुमच्या केसांच्या सगळ्या समस्यांचं समाधान घेऊन आलेली आहे. जर तुम्ही आपली ही रेमेडी वापरायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या दूर होतील. कारण कडुलिंबाच्या पानामध्ये भरपूर प्रोटीन असतं, जे थेट आपल्या केसांच्या मुळावरतीच काम करतं आणि ह्यामुळे केस गळणं आणि केस तुटणं कायमचं बंद होतं. सोबतच जर तुम्हाला डॅन्ड्रफची समस्या असेल तर ती देखील हळूहळू कमी होते. बघा, आपण पूर्णपणे इथं पेस्ट रेडी केली आहे. व्यवस्थित असा सगळा काही ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा ज्यूस तयार झाला आहे तो तुमच्या केसांवरती अगदी इफेक्टिव्हरित्या काम करणार आहे. पण हा रस आपण आपल्या केसांवरती असाच अप्लाय करायचा नाही, तर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा असा घटक ॲड करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या केसांची लांबी अगदी जास्त वाढायला मदत होईल आणि सोबतच केस अगदी चमकदार देखील नक्कीच बनतील. बघा, मी येथे आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल ॲड करणार आहे. तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ॲड केली तरीही चालेल, पण आल्मंड ऑइलमध्ये देखील व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे मी इथे आल्मंड ऑइल याच्यामध्ये ॲड करणार आहे. कारण व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जेव्हा आपण याच्यामध्ये ॲड करतो तेव्हा हे केसांसाठी वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. आणि जर तुम्ही कडुलिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन ई मिसळलं आणि केसांवरती लावलं तर केसांच्या समस्या हळूहळू कमी होतात. जर तुम्हाला हे हेअर फॉल होत असेल तर सगळ्या काही कमी होईल. केस अगदी सॉफ्ट होतील आणि आपलं जे हे सिरम आहे ते केसांना अगदी बूस्ट देईल आणि केसांची मुळं मजबूत होतील. केसांची मुळं मजबूत होतील आणि जेव्हा केसांची मुळं मजबूत होतात तेव्हा केस दाट होतात आणि केस वाढण्यासाठी देखील सुरुवात होते. आपण तयार केलेली सिरम तुम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळा वापरा. तुम्हाला अगदी 100% इफेक्टिव्ह असा रिझल्ट मिळेल. हेअर सिरम इथं रेडी झाले. आता हा कशा प्रकारे अप्लाय करायचा, किती वेळ ठेवायचा आणि त्यानंतर कशा पद्धतीने शॅम्पू करायचा हे देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. शॅम्पू करण्याच्या अगोदर फक्त 2 तास तुम्हाला हे सिरम केसांवरती अप्लाय करायचं आहे. आता अप्लाय करताना तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलने अप्लाय करू शकता किंवा मग कापसाच्या मदतीने लावू शकता. सैलप्रवृत्ती झाल्यानंतर केसांच्या लेंथवरती देखील लावा. 5 ते 10 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर अगदी 40 मिनिटं किंवा 1 तास हे सिरम आपल्या केसांवरती असंच ठेवायचे.
आता बघा 2 तासानंतर शॅम्पू करताना मी सांगितलेल्या पद्धतीने शॅम्पू करा. याचे खूप सारे फायदे तुमच्या केसांना मिळणार आहेत. तर बघा शॅम्पू करताना आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर तुमच्या केसांसाठी तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो याच्यामध्ये ॲड करा. कारण शॅम्पू डायरेक्ट कधीही केसांवरती अप्लाय करू नका. यामुळे केस खूप जास्त ड्राय होतात, डॅमेज होतात. आता शॅम्पू ॲड झाल्यानंतर आपण जे काही सिरम बनवले होते ते देखील 4 ते 5 चमचे याच्यामध्ये ॲड करा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी यामध्ये ॲड करा आणि सगळ्यात काही गोष्टी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. बघा जोपर्यंत याच्यामध्ये म्हणजेच फेस बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला सगळं काही शॅम्पू व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी आपल्याला आयुर्वेदिक शॅम्पू इथे तयार झालेला आहे. शॅम्पू केसांवरती अप्लाय करा. त्यानंतर 2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि थंड पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. लक्षात ठेवा हेअर वॉश करण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. कारण कोणताही गरम गोष्ट जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केसांना खूप जास्त हानी होते. केस अगदी ड्राय होतात आणि केसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गुंता होतो आणि जेव्हा केसांमध्ये गुंता होतो तेव्हा केस आपोआप तुटायला सुरुवात होते. त्यामुळे ज्यावेळेस आपण हेअर वॉश करतो त्यावेळेस अगदी केस असे रगडून किंवा जोरजोरात पुसू नका. केस विंचरण्यासाठी अगदी मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करा. हे सगळं नियम जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला तुमच्या केसांवरती खूप जास्त छान असा रिझल्ट पाहायला मिळेल. बघा आपण तयार केलेला सिरम आणि सोबतच आपण एकदम आयुर्वेदिक असा शॅम्पू तयार केला आहे. आठवड्यातून फक्त 2 वेळा वापरा. बघा आपण तयार केलेलं सिरम आणि सोबतच आपण आयुर्वेदिक असा शॅम्पू तुम्ही आठवड्यातून फक्त 2 वेळा वापरा. बघा आणि सलग जर तुम्ही 2 ते 3 महिने वापरला तर तुम्हाला इतका छान रिझल्ट दिसेल आणि सोबतच तुमचे केस अगदी 3 ते 4 इंचांनी लांब देखील नक्कीच होतील. त्यामुळे आपली ही रेमेडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते रिझल्ट कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला यामधील कोणत्याही घटकाची ॲलर्जी असेल तर तुम्ही पॅच टेस्ट नक्की करून बघा. आणि जर ही रेमेडी तुमच्या केसांना सूट होत नसेल तर ही रेमेडी तुम्ही स्किप करा आणि आपल्या चॅनलवरती दुसरी एखादी रेमेडी तुम्ही नक्कीच वापरू शकतात. आणि त्यानंतर तुमच्या केसांमध्ये जे काही बदल तुम्हाला जाणवतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एका नैसर्गिक रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.